भावेश आणि सौरभ ही जोड सकलेता मैदानामध्ये दाखल झाली आहे आणि आमचे स्कोरर अगदी कॅल्क्युलेटर माइंड प्रतीक शिंदे उर्फ बबलू आता इथे ते सुद्धा तिथे उपस्थित झाले आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक स्वागत. प्रवीण भोईर आपण सुद्धा इथे उपस्थित झाला आहात. या आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहेत. इथून आता समालोचन करतील आदित्य सुर्वे. तर पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलं जात आहे आणि ऑन साइड मध्ये हा फटका होता. अगदी मागच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला स्क्वेअर लेग मध्ये. 4 धावसंख्येसाठी अगदी पहिल्याच बॉलवरती भावेशच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला. सन्माननीय रुपेश दादा भोईर यांच्याकडून पारितोषिक आलंय. षटकार हॅट्रिक असेल त्याचबरोबर चौकार हॅट्रिक असेल त्यासाठी तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज सन्माननीय रुपेश दादा भोईर यांच्या माध्यमातून आलंय. इथे या बॉलवरती खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं डॉट बॉल आलाय आणि विनंती असेल विकेट हॅट्रिक साठी देखील दोनही संघांसाठी खऱ्या अर्थाने रुपेश दादा भोईर यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. समोरच्या क्षेत्रामध्ये हा फटका खेचला जातोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल आणि या एकेरीच्या साह्याने 5 झाल्यात आणि वेनगाव संघासाठी विनंती असेल की त्यांनी खाली बसून घ्यायचे जर आपल्याला हा सामना पाहायचा. मनोज कदम आपलं सुद्धा मनपूर्वक स्पर्श स्वागत. अगदी दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं पारितोषिक लावत होते. आजचा 4था डे आणि पारितोषिक लावायची सुरुवात त्यांनी केली आहे. अगदी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. अगदी गोल्डन चान्स असेल गोलंदाजांसाठी. इथून पारितोषिक देण्यात आलंय. रोख कॅश प्राइज असेल. धन्यवाद सुमित. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या बॉलवरती चौकार आला त्यानंतरचा बॉल अगदी मागच्या क्षेत्रामध्ये डॉट. आता लेफ्ट हँडेड बॅटर त्याच्या स्लॉट मध्ये रडार मध्ये आलाय. सीमा रेषा पार धाडलाय 6 धावसंख्येसाठी. इट्स अ ह्यूज, इट्स अ 6. खऱ्या अर्थाने जसा मुक्पे संघाचा कर्णधार बोलला होता महत्वाची विकेट सौरभ जाधव ठरू शकते या मॅच मध्ये आणि त्याच्याच बॅट मधून आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण सीमारेषा पार धाडलाय 6 धावसंख्येसाठी षटकार. पुनश्च एकदा समोर टाकले लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका होता. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते. एक सिंगल तिथे कन्वर्ट केली जाते आणि या एकेरी सिंगलच्या साह्याने आमचे साथी गणेश आम्हाला सांगतात तब्बल 12 धावा धाव फलकावरती आहेत. खऱ्या अर्थाने डीके गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर कदम. दोनही संघांचा विचार करायला गेला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये वासरी खोंडा विभागातील बरेचसे संघ याच मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळणार आहेत. या आधीच्या मॅच मध्ये तमनाथ संघाला पाहिलं. आता कोंदिवडे आणि मुक्पे खोलात टाकलाय आडव्या बॅट नाही खऱ्या अर्थाने खणून काढले. डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. भावेशच्या बॅट मधून ही सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या साह्याने खऱ्या अर्थाने बिनबाद 13 धावा एकूणच धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. ते पहिल्या षटकाचा इथे खेळ देखील समाप्त झाला आणि पुनश्च एकदा आता इथून संधी देऊयात डीजे मास्टरला. खऱ्या अर्थाने विनंती असेल दोनही टीमसाठी ही महत्त्वाची सूचना की तुम्हाला पहिली 4 षटके खऱ्या अर्थाने 20 मिनिटांमध्येच संपवायची आहेत. अन्यथा तुमच्या प्रत्येक एका मिनिटासाठी तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 5व्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावं लागेल. म्हणजे 5व्या षटकामध्ये जेव्हा गोलंदाजीसाठी याल ना तेव्हा मात्र 4च खेळाडू अगदी 30 यार्ड सर्कल बाहेर पाहायला मिळतील. आता अगदी दूरवरच्या एंड कडून आता गोलंदाजी साकारली जाईल ती मात्र मुक्पे संघासाठी 13 धावा तर झाल्यात. आता
समोर जर पाहायला गेलं भावेशचं तगडं आव्हान आहे आणि त्याच्या साथीला सौरभ देखील आहेत. दूरवरच्या एंड कडून आता गोलंदाजी साकारली जाणार आहे. दुसरं आणि महत्वाचं षटक जिथे आता 3 क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थाने 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळणार आहेत. क्षेत्ररक्षणाचा विचार करायला गेला डीप मिड विकेट असेल, लॉंग ऑन असेल आणि त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक अगदी डीप कव्हरमध्ये तैनात करण्यात आला. 30 यार्ड सर्कलमध्ये जर पाहायला गेलं शॉर्ट थर्ड असेल, शॉर्ट फाईन असेल, अगदी स्वीपर मध्ये अगदी स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, एक फ्लाय स्लिपला आणि एक पॉइंट मध्ये असे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. आणि त्याच साथीला अगदी गोलंदाजाच्या उजव्या बाजूला खऱ्या अर्थाने मिड ऑफ मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. राईट हँडेड बॅटर आहे, त्याच्या विरोधामध्ये एक राईट हँडेड गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. पहिला बॉल आता इथून मार्गस्थ होतोय. 13 झाल्यात. सरळ बॅटने खऱ्या अर्थाने फटका. अगदी कव्हर्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल केलं जातंय. भावेशला देखील माहिती आहे या मॅचचा सर्वाधिक मोठा हिरा खऱ्या अर्थाने कोंदिवडे टीमसाठी सौरभ ठरू शकतोय आणि त्याला सर्वाधिक स्ट्राईक वरती आणण्याचं खऱ्या अर्थाने इथून काम चालू आहे. इथे आता लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईक वरती आहे. त्याच्या विरोधामध्ये आता कशा प्रकारची गोलंदाजी आता या फलंदाजाच्या विरोधामध्ये केली जाणार. पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थाने या फलंदाजाने इरादे स्पष्ट केले होते. अगदी आपण पाहताय मनोज कदमने जर झेल कॅरी केला तर सन्माननीय सागरजी हिलम साहेबांच्या शुभ हस्ते 500 रुपयांचा कॅश प्राइज मनोज कदमला तिथे देण्यात येईल. तिथे दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आली आणि या सिंगलच्या साह्याने 14 झाल्यात. आता पाहूयात पुढचा बॉल. खोलात टाकलंय, त्याला फक्त सेन्सिबली पुश केलाय. कव्हरचं क्षेत्र वॅकंट निवडलं आणि त्याला भेदत सीमारेषा पार सौरभ जाधवच्या बॅट मधला आणखी एक विस्फोटक फटका. ठोक डीजे. उद्योजक मान्य रुपेशजी भोईर सर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून दोन्ही टीमसाठी बघा कोंडिवडे आणि मुक्पे आपण पाहतो वासरे खोंडेमधील हे सर्व संघ आणि रुपेशजी भोईर सर यांच्याकडून चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक प्रत्येकी 3000चं कॅश प्राइज असेल आणि हे पारितोषिक दोन्ही संघांसाठी आहे. खऱ्या अर्थाने बरंच मोठं नाव आहे रुपेशजी भोईर यांचं. वासरेखोंडा विभाग असेल संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये युवकांना सातत्यपूर्व साथ देत असतात. इथे सौरभ जाधवची बॅट बोलतीये. आणखी एक विस्फोटक कॉपी पेस्ट जणू काही करून दाखवली आहे. या आधीच्या बॉल वरती चौकार होता, आता ठोकलाय दर्जेदार षटकार. पुनश्च एकदा ठोक डीजे. गेलं कव्हर मध्ये चौकार ठोकला आणि त्यानंतर लगेचच लॉफ्ट करत असताना सीमारेषा पार षटकार देखील आलाय. प्रत्येक वरती दडपण आहे. एकूण 24 झाल्यात. पुनश्च एकदा पॉइंट मध्ये रनआउटची दाट शक्यता. पंच स्तब्ध आहेत. पंचांनी तिसऱ्या पंचांची माग केली आहे. भावेश सेफली पोहोचलेत का? इथून खऱ्या अर्थाने क्रुशियल डिसिजन ठरू शकते. मोठ्या फटक्यानंतर लगेचच स्ट्राईक रोटेट करण्याचं मानस ठेवलं होतं. कोणत्याही प्रकारची आता इथून धाव मिळणार आहे का हे देखील आता इथून पाहिलं जाईल. फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती सेफ असणार का हे देखील इथून पाहिलं जाणार आहे. या मॅच मधील आणखी एक महत्वाची विकेट खऱ्या अर्थाने भावेशची देखील ठरू शकते, ती मात्र मुंगपे संघासाठी. चला बॅट्समन इथून खऱ्या अर्थाने शेवटच्या मोमेंट वरती अगदी पॉपिंग क्रीज मध्ये अगदी वेलेवरती पोहोचलेत. म्हणजे आता इथून कोणत्याही प्रकारे फलंदाज बाद नसणार आहे. इथे जोडली जाईल एक सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने आता तब्बल 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. भावेश स्ट्राईक वरती आहेत. राईट हँडेड बॅट्समन. बरेचसे मान्यवर अगदी जर पाहायला गेलं मान्यवरांची मानदे आली
प्रत्येक दिवसामध्ये या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळाली आहे. प्रेक्षकांच्या आवडीची स्पर्धा आणि आज या 4थ्या दिवसाचा खेळ चालू आहे, जिथे पहिल्या फेरीतील दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. वासरे खोंडा विभागातील दोनही ताकदवार संघ एका बाजूला मुक्पे टीम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते आणि त्यांच्या विरोधामध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला अगदी कोंदिवडे संघ पाहायला मिळतोय. भावेशने पुनश्च एकदा सिंगल रोटेट केली आहे आणि या स्ट्राईकच्या साह्याने एका सिंगलच्या साह्याने तब्बल 26 धावा आता धाव फलकावरती आहेत. पुनश्च एकदा सौरभ स्ट्राईकवर आहेत. प्रतीक यांचा हा बॉल अगदी बरीचशी मोठी वॅकंट एरिया, थोडंसं खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं चेंडूने अचानक उसली घेतली, थोडीशी बॉलची गती देखील कमी झाली, परंतु फलंदाजाने त्याच दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवत असताना कंप्लीट केल्यात त्या तब्बल 2 धावा आणि या दुहेरीच्या साह्याने षटक क्रमांक खऱ्या अर्थाने 2 देखील समाप्त झालाय आणि 13.5च्या सरासरीने तब्बल 27 धावा बनवून काढल्यात, 28 धावा बनवून काढल्यात. देऊयात संधी आता डीजेला. खऱ्या अर्थाने 2 षटकांमध्ये तब्बल 28 धावा बनवण्यात आल्यात. ज्ञानेश्वर पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती आलेत. समोर आता जर पाहायला गेलं भावेश असणार आहेत. मनोज कदमने जर झेल कॅरी केला तर सन्माननीय ऋषीदादा घारे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. ऋषीदादा आपण इथे उपस्थित असाल. त्याचबरोबर जयदादा मोरे यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज, जय बुरुकले यांच्या साहेबांकडून खऱ्या अर्थाने 1000 रुपयांचं कॅश प्राइज. मनोज कदमच्या एका झेलसाठी खऱ्या अर्थाने बरेचसे प्राइज येतात. त्याचबरोबर महेंद्रदादा आगिवले यांच्याकडून देखील 1000. रुपेशदादा घारे खऱ्या अर्थाने रुपेशदादा भोईर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विचार करायला गेलं षटकार हॅट्रिक असेल, चौकार हॅट्रिक असेल, विकेट हॅट्रिक असेल, दोनही टीमसाठी खऱ्या अर्थाने तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज. इथं एक षटकार आला, आता भावेशची बॅट देखील बोलतीये आणि या षटकाराच्या साह्याने आता तब्बल 34 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. खऱ्या अर्थाने तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि कोंदिवडे संघ अगदी एक्सिलेटर वरती, अगदी पॅडल वरती, अगदी पायच ठेवून बसलाय. अगदी 4थ्या गिअर मध्ये हा संघ धावा बनवताना पाहायला मिळतोय. चेंडू पुनश्च एकदा बराच काल हवेमध्ये, भावेशची महत्वाची विकेट मागच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथे पकडला जातोय झेल. झटका क्रमांक 1 बसलाय. कोंदिवडे टीमला भावेश होत आहेत बाद. संघावरती आणि खेळाडूवरती जो पैशाचा वर्षाव झाला होता, त्यामुळे आज बक्षांचा वर्षाव केला होता, त्यामुळे ती परतफेड असेल आज खऱ्या अर्थाने. मुक्पे संघ खेळतो आणि मनोज कदम आणि त्या संघावरती भिसेगावचे जे काही खेळाडू आहेत त्यांच्याकडून पारितोषिक लागले जातं आणि खऱ्या अर्थाने रुपेश भोईर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदित्य, खऱ्या अर्थाने जर रुपेश भोईरचा विचार केला तर त्यांनी अनेक अशा स्पर्धा असतील आणि प्रत्येक वेळी प्रत्येकाला अडचणीला ते उभे राहतात. युवा उद्योजक आणि सरळ मताने, ना जात ना धर्म ना पंथ ना पालताना सर्वांना वेलोवरती मदत करणं. आत्ता आमची बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी झाली आणि तिथेही दादांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत केली आणि खऱ्या अर्थाने रुपेश दादा मनापासून तुमचंही आभारी आहोत. आणि क्रिकेटवरती असलेलं प्रेम आपण पाहिलं गेलं त्यांच्याकडून पण KPL मध्ये पण संघ त्यांचा खेळला, आजही या ठिकाणी उपस्थित आणि आनंद लुटतात क्रिकेटचा या ठिकाणी. फटका खऱ्या अर्थाने पॉईंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. आणखी एक सिंगल इथे जोडली जाईल. या सिंगलच्या साह्याने आता बऱ्याच वेळानंतर कालावधीनंतर संदीप सर सौरभ स्ट्राईक वरती आला, ज्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने मोठे फटके येत होते. इथे आली आहे 1 धाव. आता ज्ञानेश्वरच्या विरोधामध्ये ज्ञानेश्वर वरती खऱ्या अर्थाने आता इथून दडपण असणार आहे. तिसरं षटक हाताळतायत,
परंतु अशा परिस्थितीमध्ये जिथे सर्वाधिक धावा आतापर्यंत झाल्यात, आता त्या धावांना लगाम लावायचे. सौरभ जाधवची महत्वाची विकेट इथे मिळवली जाणार का? अगदी फिरकी करण्याची तिथे मानस होता ज्ञानेश्वरचा. एक धाव इथे ऑन साइड मध्ये जोडली जाते. अगदी मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतील तत्पूर्वी एक जोडली जाते आणि या एकेरीच्या साह्याने आता 36 धावा धाव फलकावरती आहेत. आदित्य डिकेला भरपूर अनुभव आहे क्रिकेटचा. ज्ञानेश्वरने अनेक मोठे मोठे स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतलाय. अनेक लीगमध्ये तो खेळत असतो आणि इथेही त्याला भरपूर अनुभव आहे. आणि संघाचे मनोज कदम असतील, डीके असतील, हे आधारस्तंभ आहेत. नेहमी संघासाठी योगदान देतात. आज डीकेची गोलंदाजी कशा प्रकारे असेल त्यावरती सर्वांचं लक्ष. बराच आखूर टप्प्याचा बॉल आउटसाइड ते ऑफ स्टंप देखील राहिलाय. या चेंडूवरती खऱ्या अर्थाने आक्रमण होणं अपेक्षित होतं, परंतु अवांतर स्वरूपात इथे आणखी एक धाव जोडली जाईल. या दोनही खेळाडूंवरती खऱ्या अर्थाने विचार करायला गेले ना संदीप सर, मुक्पे संघाची खऱ्या अर्थाने रन मशीन देखील आहे डीके. इथे हा बॉल अगदी खोलामध्ये टाकला. फलंदाज आशाभूत नजरेने या चेंडूला खेळून बसलाय. तिथे आणखी एक सिंगल जोडली जाईल. आता थोडीशी धाव गती जर विचार करायला गेली ना, भावेशच्या विकेट नंतर अगदी थोडासा रन रेट खाली पडताना पाहायला मिळतोय. इथे सिंगल आली म्हणजे तब्बल धावा झाल्या त्या एक बाद 38 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर कदम जसा गोलंदाजीसाठी आला तिसऱ्या षटकामध्ये, तशा अगदी धावांना लगामच जणू काही लागलाय. पहिल्या षटकामध्ये थोडा महागडा सापडला होता. इथे पहिल्या चेंडूती षटकाराला विकेट नंतर कमबॅक पाहिलं गेलं. आडव्या बॅटने खेचण्याचं मानस. पंचांकडे लाऊड अपील देखील होती. पंच स्तब्ध देखील राहिलेत. म्हणजे षटक क्रमांक संदीप सर 3 देखील समाप्त झालाय. पहिल्या 2 षटकांमध्ये संदीप सर तब्बल 28 धावा होत्या आणि त्यानंतर जसे ज्ञानेश्वर आले तसे फक्त 8च धावा खर्च केल्यात आणि तब्बल खऱ्या अर्थाने विचार करायला गेले ना 10 धावा आल्या म्हणजे 3 षटकांमध्ये 38 झाल्यात. चला देऊयात या ड्रिंक्स ब्रेक मध्ये डीजेला संधी. पाहतोय खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं 38 धावा प्रति षटक आपण पाहिलं गेलं. विचार केला पुन्हा एकदा 13च्या सरासरीने आत्तापर्यंत धावा आपण पाहिल्या गेल्या बनवल्या गेल्यात. याच पद्धतीने चालले तर 60-65 धावा सहजरित्या करता येतील. पण इथे विचार केला तर एक षटकारानंतर कमबॅक पाहिलं गेलं. पण बॅटिंगला तो सौरभ, आपण जर विचार केला, जर कोंडिवडे संघाचा कॅप्टन जेव्हा टॉससाठी आलता का पहिली रजनी खेळतात, बराच दिवस झाला अनुभव नाही, क्रिकेटला प्रॅक्टिस नाही आहे नाईटची. पण इथे जर सौरभचा विचार केला ना, हे मैदान डावखुऱ्या फलंदाजी नंदनवन मैदान आहे, नेहमी चांगलं मानलं जातं. आणि इथे सौरभने आत्तापर्यंत 21 धावा बनवल्यात. 8 चेंडू जेवढ्या संधी भेटली त्या संधीचं सोनं करत असताना चांगली बॅटिंग त्यांनी केले. आणि इथूनही पुढे जरा धावसंख्या बनवायची आहेत का या मैदानातील 60-62 धावा खूप महत्त्वाच्या ठरल्या जातात. पहिला सामना आज अपवाद ठरला गेला कारण तिथे लो स्कोअर मॅच होती, ती पण शेवटच्या 2 चेंडू परत गेली होती. पण इथेही पाहिलं गेलं या मैदानाचा ॲव्हरेज जर पाहिला गेला तर 50+ धावा सहजरित्या चेस झाल्यात आणि होतात या मैदानावरती आपण पाहिल्या गेल्यात. 38 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या इनिंग्स मधील खऱ्या अर्थाने संदीप सर शेवटचे 12 बॉल आहेत. राईट हँडेड बॅटर खऱ्या अर्थाने स्ट्राईक वरती आहेत. 38 झाल्यात. चौथं षटक समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑन मध्ये एक सिंगल इथे मिळवली जाते. खऱ्या अर्थाने कोंदिवडे टीमसाठी जमेची बाजू असेल की त्यांचा महत्त्वाचा रन मशीन खऱ्या अर्थाने सौरभ जाधव अजूनही या विकेटवरती खेळ करतोय. इथे एक मिळाली आणि आता स्ट्राईक वरती देखील पाहायला मिळाला. आणि या एकेरीच्या साह्याने खऱ्या अर्थाने तब्बल आता 39 झाल्यात. आता शेवटचे खऱ्या अर्थाने इथून जर विचार करायला गेलं या षटकातील 5 बॉल शिल्लक आहेत. आता या चौथ्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने इथे धावा जोडल्या जाणार का? बऱ्याचशा मान्यवरांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बरेचसे कॅश प्राइज देखील लगावण्यात आलेत दोनही टीमसाठी. लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरोधामध्ये क्षेत्ररक्षण सजवलं जाते. गोलंदाजासाठी खऱ्या अर्थाने हा चॅलेंज आहे. स्लॉट मध्ये आला होता त्याच्यावरती आडव्या बॅटने फटका खेचलाय. चेंडू बऱ्याच काल हवेमध्ये राहिलाय. लॉंग ऑफ मध्ये केली जात नाहीये कोणती चुकी. महत्वाचा फलंदाज या मॅचची गोल्डन विकेट सौरभ जाधव होत आहेत बाद.
थोडंसं कुठेतरी आपण पाहतो सुटकेचा श्वास सोडला असेल मुक्पे संघाने. का सौरभ इथे आक्रमक होतो आणि दोन्ही कॅप्टननी सांगितलं का एकत्रित बॅटिंग एकत्रित फिल्डिंग प्रॅक्टिस बरोबर करत असतात. त्यामुळे एकमेकाची कच्ची आणि चांगली दुर्मिळ माहिती आहेत दोन्ही संघाला कशा प्रकारे बॅटिंग करू शकतात कशा प्रकारे गोलंदाजी करू शकतात. सुजितने ब्रेक थ्रू मिळून दिला इथं चेंडू उडावलाय. बराच काल चेंडू हवेमध्ये तू चल मैं आया अशी गत दाखवत असताना सौरभ नंतर नवीन फलंदाज आलेला विकी तोही माघारी परतलाय. झटका दिला गेलाय पुन्हा एकदा कोंडुडे टीमला. नीलम यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आता एखाद्या फलंदाजाला काहीतरी करावं लागेल त्याच्याकडे झेल पाठवावी लागेल तर ते पारितोषिक घेतलं जाईल. पारितोषिक लावलं जातं आपण पाहतो आतापर्यंत बरेचसे पारितोषिक लागले गेलेत. सुजित गोलंदाजी मार्कवरती याला ब्रेक थ्रू मिळून दिलाय. नवीन फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी जितेशला. आदित्य इथून एका फलंदाजाने आगेकूच करावं लागेल. पार्टनरशिप करावी लागेल. ज्या प्रकारची सौरभ आणि भावेशने साथ दिली होती तिला साजेशी कामगिरी करावी लागेल. इथे रिले थ्रो आला डायरेक्ट हिट झाली. आणखी एक फलंदाज तुमच्या स्टाईल मध्ये आल्या पावरी झालाय माघारी ठोक डीजे. या ठिकाणी सुजितने ते 3 विकेट आतापर्यंत पाहिले गेले या षटकामध्ये आलेत. तर डीके अर्थात यांचे वडील माननीय सदाशिवजी कदम सर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. गोलंदाज सुजितसाठी आपण 12 प्लेयर त्याच्याकडे ते देऊन ठेवूया आपण. खऱ्या अर्थाने विचार करायला गेलं सरळ बॅटने धावा येत नाहीयेत. आडव्या बॅटने खऱ्या अर्थाने आडव्या बॅटने फटका रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्यात आला होता. दुधारी तलवार. आणखी एक डॉट आलाय. आणि आदित्य सुधीरला या मैदानाचा अनुभव आहे. आताच बुद्धिश्री चॅम्पियन ट्रॉफी झाली तिथे सुधीरने अफलातून कामगिरी या मैदानावरती केली होती. आडव्या बॅटने फटका पुनश्च एकदा खेचायचा होता. दत्ता नवीन फलंदाज आलेत. शरीरावरती चेंडू आदलला. डॉट बॉल पुनश्च एकदा पाहायला मिळालाय. 4 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 39 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 4 षटके इथे समाप्त झाली आहेत आणि आता इथून शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असणार आहे. नेक्स्ट मॅचचा कॉल असेल बीड विपक्ष सांडशी. या दोन्ही संघांमध्ये आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल. चला या लगेचच दोन्ही संघाचं कर्णधार लवकर यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. लगेच टॉस केला जाईल. सांडसी विपक्ष बीड दोन्ही संघाचं कर्णधार लवकरात लवकर यायचं आहे. 4 षटके खऱ्या अर्थाने इथून समाप्त झाली आहेत. 39 धावा धाव फलकावरती आहेत. ज्या प्रकारे संदीप सरांनी सांगितलं पहिल्या 2 षटकांमध्ये 28 होत्या. त्यानंतरच्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये डीके आले 10 धावा आल्या. जिथे खऱ्या अर्थाने सौरभ जाधवची महत्वाची विकेट देखील आली आणि त्यानंतर चौथ्या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि
तब्बल आता धाव संख्या अगदी स्थिरावली गेली आहे. जिथे संदीप सर आणि आम्ही विचार करत होतो या मॅच मध्ये तब्बल 60 धावा होणार का, आणि अशा परिस्थितीमध्ये आलेलं तिसरं आणि चौथं षटक, तिथून तब्बल फक्त 11 धावा खर्च केल्या त्या मात्र मुगाई माता मुकपे टीमने, आणि तिथे तब्बल 39 धाव संख्येवरती स्थिरावलं गेलंय. आता शेवटचं षटक आहे, दोनही फलंदाजावरती खऱ्या अर्थाने आता इथून जिम्मेदारी असणार आहे, आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गुंडगेगाव एंड कडून प्रवीण शेवाले पाहायला मिळतात. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारी इथून करावी लागणार आहे कोंदिवडे टीमला. इथून एका सन्मानजनक टोटलकडे वाटचाल करायची असेल ना, तर या शेवटच्या 6 बॉल्समध्ये किमान 3 मोठे हिट्स. खोलात टाकलाय, त्याच्यावरती प्रति हल्ला, समोर लॉफ्ट केला, लॉंग ऑफला बीट केलाय, सीमा रेषा पार आलाय 6 धाव संख्येसाठी. षटकार आलाय, आक्रमण चढवलंय, धावा येत नव्हत्या, प्रवीण आला, खोलात टाकला, तसं आक्रमण चढवलंय, जणू काही प्रेडिक्टच केलं होतं. षटकार आहे, पुनश्च एकदा खोलामध्ये टाकलाय क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा आणखी एक उपयोग. आता अगदी टो क्रशिंग होता, ऐन मोक्यावरती बॅट आली आहे, कोणतीच धाव मिळणार नाहीये, आणि या षटकाराने 45 झाल्यात. आता शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. फलंदाजाकडे ताकद आहे, समोर देखील चांगला एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, इथून धावा रोखायचे आहेत. या आधीच्या 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा आल्या होत्या. आता 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, या बॉलवरती लाऊड अपील, आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगला बॉल, फुटवर्कचा कमी उपयोग. या आधीच्या बॉलवरती चांगली लाईन लेंथ होते, आता खऱ्या अर्थाने वेगाचं प्रदर्शन करून दाखवत असताना प्रवीण शेवाले. इथे डॉट बॉल आलाय, वेगवान डिलिव्हरी हाताळले. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर धावाच बनवून दिल्या जात नाहीयेत. पुनश्च एकदा ऑल ओव्हर फुल टॉस बॉल, थोडीशी गती कमी होती ऑन साइड मध्ये, मिड विकेट मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चुकी, टू मे, चुकीला माफी नसते. इथे मिळाल्या 2, आणि या 2 ने आता 47 झाल्यात. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. या पुढील देखील सामने जर विचार करायला गेला, आणखी 2 संघ अगदी वासरे खोंडा विभागातील पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला बीड असेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये सांडशी. दोनही संघांसाठी ऑफिशियल दुसरा पुकार असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला कंपल्सरी नाणेफेकीसाठी यायचे. फलंदाजासाठी हाफ ट्रॅकर बॉल, लाईन लेंथ पाहिली जातीये, सर आमच्याकडे वळतात. अवांतर स्वरूपामध्ये आणखी एक सिंगल, आणि या सिंगलने आता 48 झाल्यात. शेवटचे खऱ्या अर्थाने निर्णायक बॉल बाकी आहेत या इनिंग्स मधील. 48 तर झाल्यात. या बॉल्स वरती खऱ्या अर्थाने विचार करायला गेले, षटकार चौकार आले ना तर 60 पर्यंत पोहोचलं जाऊ शकते, पण तो त्या धावा बनवून दिल्या जाणार का? पुनश्च एकदा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, आउटसाइड द ऑफ स्टंप, अगदी वाईड यॉर्करचं प्रयत्न चालू आहेत. आलाय डॉट बॉल, प्रवीण शेवाले एका षटकारानंतर खऱ्या अर्थाने कमबॅक केलं या गोलंदाजाने. कमालीची गोलंदाजी हाताळली. पहिल्या बॉल वरती आक्रमण चढवलं, असं वाटत होतं जणू काही फलंदाजाने प्रेडिक्टच केलंय, आणि त्याच्या विरोधामध्ये चढवलेलं ते आक्रमण, आणि त्यानंतर प्रवीणने केलेलं कमबॅक. आडव्या बॅटने समोरच्या दिशेमध्ये गॅप बरीचशी मोठी आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका या इनिंग्सला गोड करत असताना सीमारेषा पार आलाय. 5 षटकांचा वाजवी खेळ देखील समाप्त झालाय, आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या त्या मात्र 52, आणि येणाऱ्या 30 बॉल्स मध्ये 53 धाव संख्येची गरज असणार आहे. जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे सुमेध आमच्या साथीला जोडले जात आहेत, जिथे यापुढील मॅचचं नाणेफेकीचा कौल केलं जाईल. मॅच असणार आहे बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये सांडशी. चला त्वरित यायचं आहे. दोन्ही संघाचा कर्णधार टॉस केला जाणार आहे, आणि ते ह्या सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडण्याच्या आधीच दोन्ही कर्णधार इथे उपस्थित राहायचं आहे. पहिल्या इनिंगचा इथून खेळ समाप्त झालाय. पण पाहिलं चांगलं स्कोअर तिथे कोंदवडे संघाने टार्गेट बनवून ठेवलंय. इथून
बीड संघाचा इथे कर्णधार उपस्थित झाला आहे. चला सांडशी संघ आपला सुद्धा कर्णधार लवकरात पाठवायचा आहे. मध्ये खेळतील. तिसरी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल आजच्या दिवसामध्ये. तून सांडशी संघाचा कॉल असेल. टॉस केला जातोय. सांडशी संघ टॉस विन झालेत. दोन्ही संघ अगदी आज मॅच खेळणार आहेत आणि इथून नक्कीच इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि ते निर्णय सांडशी संघाने प्रथम तर फिल्डिंग घेतली आहे, म्हणजे जर बॉलिंग असेल आणि इन्व्हाइट केलंय बीट संघाला ते फलंदाजी करण्यासाठी. समोर घातक फलंदाज असेल आतिश रुटे, जो भन्नाट फॉर्म मध्ये आहे. या मैदानावरती प्रथम पारितोषिक सुद्धा पटकवलंय. मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार सुद्धा याच मैदानावरती त्यांनी पटकवलाय. तो आज या मैदानावरती फलंदाजी करताना दिसणार आहे. मनोज कदम यांनी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. त्यानंतर आता मुक्पे संघ फलंदाजी करतील आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. माफी असावी, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक प्रगती पथावरती सज्ज झालाय. गोलंदाज प्रतीक आपण पाहतोय. सामन्याला होती सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू यॉर्कर लाईनचा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. सुरुवात दमदार कोंदुडे संघाची आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली. गोलंदाज प्रतीक कडून अगदी डॉट चेंडू हाताळतोय. समोर फलंदाज प्रवीण आहेत. यावेळी हाफ ट्रॅकर होता. आडवा बॅटने फटका सजवलाय. अलॉंग द कार्पेट शॉट होता. फंबलिंग बघायला भेटतंय.
क्षेत्ररक्षक तिथे होते जिथे एक धाव येणं गरजेचं होतं, तिथून दुसरी धाव सुद्धा आली आहे. तिथून टोटल 2 धावा घेतल्या जातील. संघाचं अकाउंट म्हणजेच खातं ओपन केलं जात आहे. सुरुवात झाली आहे. यावेळेला सुद्धा आडवा बाट्याने फटका सजवत होता. इथून पंच सांगतायत हा असेल वाईड, म्हणजेच अजून एक चेंडूची इथे हाताळणी करायची असेल. वाईडची धाव आली आहे, एक एक्स्ट्रा धाव. स्कोर आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 3 या अंकावरती. फलंदाज स्ट्राईक होती प्रवीण आहेत. यावेळेला सुद्धा कव्हर्स वरून फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, टिपला जातोय झेल आणि संपवला जातोय फलंदाजाचा खेळ. पहिली विकेट कोंदुडी संघाची. देऊया डीजेल संधी. थोडी लांबी कमी राहिली या फटक्यावरती. प्रॉपर टाइम केलं होतं आणि तिथे फलंदाज बाद झालेत प्रवीण. अगदी पहिला गडी बाद झालाय टीम मुक्पे संघाचा. आपण पाहतोय सेकंड इनिंगचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. पहिली विकेट प्रतीकच्या खात्यामध्ये ते घेतली जाते. पहिलं विकेटचं इथे पतन घेतलंय प्रतीक या गोलंदाजाने. 3 चेंडूचा खेळ संपत झालाय. 3 धावा खर्च केला, त्यानंतर लगेच तिसऱ्या चेंडू होते विकेट. ह्या आधी एक वाईट चेंडू हाताळलं होतं, थोडंसं आउट ऑफ प्लास्टिक होता चेंडू. त्यानंतर प्रॉपर लाईन वरती टाकलं होतं, पण त्यानंतरचा जो फटका होता तो सुद्धा देखना लागला होता. पण फटका फसला आणि थेट डाऊन द फिल्डरने कॅच घेतली. यावेळेस सुद्धा बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बिग हिट, बिग षटकार. केली आहे. ती वैयक्तिक पहिला चेंडू होता, त्यावरती बॅकफुटला जाऊन अगदी एक्स्ट्रा कव्हर्सच्या रिझन मध्ये मेंड ऑफ क्लिअर करत असताना आपण पाहिलं. 6 धावेने सुरुवात केली आहे. पुनश्च एकदा ते रनअप घेतला जाईल. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. स्कोर बुक आपण पाहू शकतोय. स्कोर जाऊन पोहोचतोय 9 या अंकावरती. +1 विकेट प्रतीक हा गोलंदाज घेतोय. येणारे अजूनही 2 चेंडू बाकी असतील या षटकामधल्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 5वा चेंडू फेकत असताना गोलंदाज प्रतीक पाहतोय आपण. यावेळेस स्लोअर लाईनचा चेंडू होता, स्ट्रेट आउट फटका सजवलाय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक धावत येत आहेत चेंडू पर्यंत. चेंडू उचलतील फेकतील तिथून एकच धाव घेतली जाते. स्ट्राईक रोटेट झाली आहे. न्यू बॅट्समन तर स्ट्राईक वरती येतील मनोज, ज्यांच्याकडे लास्ट 5 चेंडूमध्ये स्ट्राईक नव्हती. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय त्यांना आता स्ट्राईक एंडवरती असतील. शेवटचा चेंडू असेल
या ओव्हर मधला पहिला षटक आपण पाहिलं. सेकंड इनिंग्स मधला पॉवर प्लेचं षटक आहे. यावेळेला सुद्धा आडवा बॅट आणि स्ट्रोक सजवायचं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही. प्लेट आणि मिस झालंय. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 10 +1 विकेट. देऊया डीजेला संधी. येस थँक्यू सो मच डीजे ऑपरेटर. अगदी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सेकंड स्पेल घेऊन येत असताना गोलंदाज दत्ता आपण पाहतोय. गुंडगे च्या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये तिसरा सामना चालू आहे. डे 4 आपण पाहतो या मैदानामध्ये. आजच्या दिवसामधील टॉप 6 मध्ये प्रवेश केला त्या दिवा पाटील उमरोली संघाने. आजच्या दिवसामधील कोणता संघ टॉप 6 मध्ये जाईल नक्कीच आज बघायला भेटणार आहे. मनोज कदम यांनी प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं आहे. या षटकामधील पहिल्या षटकामधील एक षटकार आलाय तो सुद्धा ज्ञानेश्वर यांच्या बॅट मधून आलाय. पारितोषिक त्यांच्या नावावरती झालं आहे. दुसरं षटक आपण पाहतो दत्ता हाताळतील. इथून दत्ताला चांगली कामगिरी करावी लागेल जशा प्रकारे प्रत्येकाने केली होती. यावेळेला सुद्धा त्रिफचलित केलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट. देऊया डीजेला संधी. सुरुवात चांगली केली आहे दत्ता या गोलंदाजाने. चांगला लाईन तर लेंथ होती. टप्पा हाताळला होता. त्यानंतर थेट वेग होता चेंडूवरती. थेट जाऊन आदळला तो यष्टांवरती आणि पहिलं विकेटचं पतन स्वतःच्या फॉलोथ्रू घेत असताना गोलंदाज दत्ता आपण पाहिलं. दुसरी विकेट डगआउट मध्ये जाऊन पोहोचली. आपण बघितलं पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट आली आहे. प्रेक्षकांची गर्दी इथे आता जमा झाली आहे. अगदी आनंद घेत असताना या स्पर्धेचं सोमजाई चषक 2026 मध्ये दुसरा चेंडू असेल. न्यू बॅट्समॅन ऑन स्ट्राईक. यावेळेला सुद्धा बॅक टू बॅक दुसरी विकेट. बॅक टू द पवेलियन. दत्ता अगदी काय गोलंदाजी करतात. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू विकेट इथून प्राप्त केली आहे. न्यू बॅट्समन आता मैदानामध्ये येथील दीपक आपण पाहतोय. नक्कीच संदीप सर हॅट्रिक चान्स असेल गोलंदाजाला दत्ता याला. पहिल्या दोन चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केल्यात. हॅट्रिक इथून दत्ताने जर अक्वट केली तर नक्कीच रुपेश भोईर यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. गोल्डन चान्स आपण पाहतोय दत्ता याला. 2 विकेट त्याने इथे प्राप्त केल्यात. तिसऱ्याचा चान्स इथे आहे. हॅट्रिक कंप्लीट होईल का? या मैदानावरती इतिहास होईल का? नक्कीच या बॉल वरती समजेल. यावेळेला सुद्धा फटका 20 टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली.
टिपला जाईल का झेल आणि इथे झाली एक कॅच ड्रॉप. मिस झाली हॅट्रिक आणि मिस झाली एक कॅच. हॅट्रिक चान्स होता दत्त्याचा, अगदी पूर्णपणे जीव लावून हा चेंडू हाताळला होता. त्यानंतर मिस टाइम झाला होता फटका. तुम्ही जर पाहिलं गेलं विजया दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय मुक्पे टीम खेळते आणि इथे लगातार 2 विकेट आले. ते टीम संकटात सापडली होती. आदरणीय आपण पाहतो युवा उद्योजक रुपेशजी भोईर सर यांच्याकडून 3,000 पारितोषिक होतं. लगातार 2 विकेट आले होते. तिसरा विकेट पारितोषिक त्या गोलंदाजला जरूर होतं, पण विचार केला ना सर, संघासाठी खूप महत्त्वाचा विकेट होता. आणि बाबादादा यांनी जी केलेली करामध्ये खूप घातक ठरते, कारण तिसरा विकेट आणि जीवदान फलंदाजाला दिलेत त्यांनी अनेक मैदान गाजवलेत. दीपक स्ट्राईक वरती होते, अगदी चांगला लेंथ होते, चेंडू हाताळला होता आणि मिस टाइम झालं होतं. फटका फसला होता, बराच वेळ हवेमध्ये होता, उंची जास्त होती त्या फटक्यावरती. स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली गेले होते. पण बघूया सुवर्ण संधी असेल फलंदाज दीपकसाठी. या वेळेला फ्लो फुलटा चेंडू स्ट्रेट डाऊन फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू पर्यंत, स्टॉप करण्यात येते, पूर्णपणे यश आलंय. इथून सिंगल धाव घेतली जाईल, एक धाव ऍड होईल. स्कोर अप आपण पाहतोय 12 या अंकावरती जाऊन पोहोचले. लॉस ऑफ 3 विकेट्स. चार चेंडूतून खेळ समाप्त झाला. पहिल्या 2 चेंडूमध्ये विकेट आल्यात, त्यानंतर सिंगल धावा आपण पाहतोय. 2 धावा खर्च केल्यात. दीपक स्ट्राईक वरती येतील आता. सिंगल धाव पहिल्या चेंडू त्यांनी ऍक्वर्ट केली होती, त्यानंतर लगेचच मनोजने सुद्धा एक सिंगल धाव काढली आहे. 5वा चेंडू असेल. यावेळी ओव्हरस्टेपिंग करायचा प्रयत्न होता, प्रॉपर टाइम केलं होतं. 2-2 क्षेत्ररक्षक धावतात, चेंडू थांबणार नाहीये, जाणार आउट ऑफ पार्क. अगदी आपण पाहिलं आडवा बाट्याने फटका सजवायचा होता, टॉप एज लागली आणि चेंडूने तिथे नियंत्रण बदललं. तिथून आलाय चौकार, अगदी टीमसाठी महत्वपूर्ण असेल. 2 विकेट आल्या होत्या, त्यानंतर 5व्या चेंडूत चौकार जरूर आला. शेवटचा चेंडू असेल, यावरती प्लेड आणि मिस झालं होतं. ऑफिशियल सांगतील. नक्कीच ते लाईव्ह मध्ये चेक केलं जाईल. नो चेंडू असेल. अगदी वेगाने डिलिव्हर केला होता चेंडू, यष्टांच्या वरून आदळला, म्हणजेच नो बॉल. अगदी हाईट लेंथ जास्त होती या चेंडूवरती आणि 4 धावेसाठी आलाय, म्हणजेच टोटल 5 धावा इथून ऍड केल्या जातील. स्कोर मध्ये बदल होईल, स्कोर जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती, 21 या आकड्यावरती. फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटचा चेंडू होती, पुरेपूर फायदा करता आला नाहीये. इथून डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, पण सिंगल धाव चोरून घेतली जाते. ओव्हरची होती समाप्ती. धाव फलक जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावरती. 18 चेंडू 31 धावांची गरज. तुम्ही जर पाहिलं गेलं ना, कुठेतरी चुकी बघा. 2 विकेट झाले होते, बॅकफूट होती, ढकलली होती मुक्पे टीमला. तिथे ती झेल ड्रॉप झाली आणि तिथून खऱ्या अर्थाने टर्न मॅच झाली.
त्यानंतर आपण पाहिलं गेलं खराब क्षेत्ररक्षण क्रिकेटच्या मैदानावरती टो टच पाहिला, फुटबॉल स्टाईलने कबड्डी स्टाईलने टो टच पाहायला गेला, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, तिथूनही चेंडू थर्डमॅन फेसमध्ये निघाला, तो चौकार आला. त्यानंतर पाहिलं गेलं खराब चेंडू स्टेप आउट जरूर करत होता, पण चेंडूची जी हाईट बघितली गेली रुपेश सर, आपण बघतो कमरेच्या वरून स्टंपच्या वरून चेंडू लहान झाला, पंचाने लगेच नो चेंडू घोषित केला आणि त्यानं घातक ठरलं गेले. म्हणजे फ्रीटचा चेंडू आला, तिथे सिंगल आली, धावसंख्या 22. अजूनही 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. धावांचा पाठलाग करायचे सर्व संघांना. एकच नियम आहे क्रिकेटचे नियम बघा, आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये तुमची कंप्लीट व्हायला पाहिजेत. मग ती पहिली इनिंग असून दे किंवा दुसरी इनिंग असून दे. अधिक वेळ घेत असाल तर 5व्या षटकामध्ये एक प्लेअर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. आयोजन कडक आहे, कारवाई बेधडक आहे. नक्कीच संदीप सर, पण जाऊया तर मैदानाकडे. 2 षटकांचा खेळ संपत आलाय. धावा फलकावरती धावा 22 लागल्या गेल्या आहेत. लॉस ऑफ 3 विकेट्स. इथून दुसरं षटक टाकत असताना वैयक्तिक गोलंदाज प्रतीक आपण पाहतोय. पहिले षटक टाकत असताना पॉवरवरती षटक टाकत असताना 10 धावा खर्च केले तर लॉस ऑफ 1 विकेट त्यांनी प्राप्त केली होती. इथून दुसरं षटक टाकतंय वैयक्तिक आपल्या संघासाठी. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. दत्ता थोडंसं महागडंसं ठरलं शेवटच्या चेंडूंमध्ये. पहिल्या 2 चेंडूमध्ये विकेट त्यांनी ॲक्वार्ड केल्या होत्या. इथून प्रत्येकचा पहिला चेंडू. यावेळेस सुद्धा यॉर्कर लेनचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. जोरदार अपील केली जाते मैदानामध्ये. आज दीपक याला मोठी विकेट, ज्याला इथे जीवनदान दिलं होतं तोच आता परत तो डगआउट करून दे. देऊया डीजेला संधी. डीजे ब्रावोचा फॅन आहे तो, हां डीजे रामदास, आणि त्याचे संगीत म्हटलं गेलं तर अफलातून आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थाने 3 रात्रीपेक्षा आजच्या रात्रीला डीजे रामदास साऊंडचा आवाजही एकदम सुरेख, परफेक्ट जजमेंट. आज पुन्हा एकदा सुरलीत चाललंय. हां जरूर, ती 12च्या नंतर. आनंद या ठिकाणी घेऊया, एन्जॉय करतोय. प्रेक्षक मायबाबाच भय संघ ठिकाणी आज ग्रामीण भागातले भरपूर संघ या ठिकाणी पाहतोय. एक पाहुणा धामणी संघ पण आपण पाहतोय खेळताना दिसेल. आत्ताच माझगावच्या मैदानावरती पाहिलं त्यांना खेळताना. इथे गोलंदाज हलक्या हाताने ग्लान्स केले फलंदाजाने चेंडू ते बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये खाली बॅकहँड जागेवरती चेंडू फेकला. चेंडू दणदण करत निघाला सीमारेषे. 10+ धावा पाहिजेत. 18 चेंडू 31 धावांची गरज होती. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये एक चौकार किंवा एक षटकार, त्यानंतर धावसंख्या हलती ठेवायची आहे. म्हणजे सिंगल डबलवरती आणि रुपेशजी गवले यांचा पारितोषिक लागूच आहे. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार, लगातार 3 विकेट, 3000चं. एकदा संधी जरूर आली होती, दुसऱ्यांदा संधी निर्माण होणार का सुमित? नक्कीच या आधीच्या चेंडूत विकेट आली होती संदीप सर. त्यानंतर प्रेशर क्रिएट झालं होतं, पण ते प्रेशर पुरेपूर कमी करत असताना फलंदाज प्रतीक आपण पाहतोय. या वेळेला गोलंदाज आपण पाहतोय वाईड यॉर्कर लाईन चेंडू हाताळतात. कमबॅक करत असताना प्रतीक समोर सुद्धा प्रतीक आहेत आणि गोलंदाज सुद्धा प्रतीक आहेत. प्रतीक वर्सेस प्रतीक आपण मैदानामध्ये सामना पाहतोय. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. अफलातून गोलंदाजी. या पहिल्या चेंडू ती विकेट मधल्या लेग बिफोर पायचीत पकडलं होतं, मधोमध सापडला होता फलंदाज. त्यानंतर एक बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चौकार आला. कमबॅक पाहिजे होतं, गोलंदाज कमबॅक या ठिकाणी करत असताना. 27 धावा अजूनही बनवायच्या आहेत. इथं स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता. प्लेड आणि मिस झालेत फलंदाज. अगदी प्रत्येक जरूर पहिल्या चेंडूवरती एक चौका ठोकला होता. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट होत असताना प्लेड आणि मिस करतात. स्कोर आपण बघू शकतो जाऊन पोहोचतोय 26 अंकावरती.
लॉस ऑफ 4 विकेट्स. येणारे अजूनही 2 चेंडू बाकी असतील या ओव्हर मधले. चांगली गोलंदाजी करतात प्रत्येक आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. या वेळेला सुद्धा बॅक टू बॅक बीट केलं होतं फलंदाजांना. बॅट आणि बॉलचा संपर्क करून दिला नाही. लेग बायची एक धाव चोरून घेतली जातीये. या एक धावेने स्कोर मध्ये ऍड होईल. स्कोर आता पोहोचेल 27 आकड्यावरती. येणारा अजून एक चेंडू बाकी असेल. तिसरं षटक आपण पाहतोय प्रतीक यांनी चांगला हाताळलाय. एक विकेट प्राप्त केली आहे. त्यानंतर आला होता चौकार. अगदी प्रॉपर टाइम केलं होतं. त्यानंतरचे 2 चेंडू डॉट अगदी बीट करून गेले आणि 5व्या चेंडूवरती आलेली सिंगल. 5व्या चेंडूवरती आलेली सिंगल टार्गेट जाऊन नेऊन पोहोचवते 27 या आकड्यावरती. टार्गेट 53 चा आहे. चेस करायचा आहे सामना. यावेळेला यॉर्कर लाईनचा चेंडू होता. बीट केलं तर फलंदाजा डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ती सक्सेसफुल होईल का? पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होईल बाट. मोठा आदरा. बॅक टू द डिपार्ट. जात असताना आपण पाहतोय त्यांना. इथून षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. अगदी रनआउटची विकेट आली शेवटच्या चेंडूवरती. आपण पाहिलं 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर आता थांबतोय 27 या आकड्यावरती. लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 विकेट डगआउट मध्ये आहेत. आलेल्या सर्व प्रेक्षक मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय सोमजय चषकामध्ये. येणारे 2 षटक बाकी असतील आणि गरज असेल येणारे असतील 12 चेंडू बाकी आणि गणेश सर 12 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल टीम मुक्पे संघाला. चौथं षटक इथून हाताळतील गोलंदाज अनिकेत आले. आता प्रगती पथावरती सज्ज झाल्यात. इथून अनिकेतला सुद्धा तशाच प्रकारे कामगिरी करावं लागेल जशा प्रकारे प्रतीकने केली होती. अगदी कमी धावा खर्च केल्या त्यांच्या गोलंदाजी करत असताना. इथून अनिकेतला सुद्धा तशाच प्रकारे करावं लागेल. 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. बघूया कशा प्रकारे खेळता मैदानामध्ये. पहिला चेंडू असेल. आडवा बॅटने स्ट्रोक सजवायचं होतं. बॅट आणि बॉलचं संपर्क इथे होत नसताना आपण पाहतोय प्लेड ऑन मिस झालाय. पहिला डॉट चेंडू इथे असताना गोलंदाज अनिकेत त्याचा आपण पाहतोय सुरुवात डॉटने झाली आहे. समोर फलंदाज लेफ्ट हँड आहेत. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट. अगदी मॅच मध्ये रंगत. जशाच प्रकारे प्रत्येकाने गोलंदाजी केली होती त्याच्याच पावलांवरती पाय देत असताना गोलंदाज अनिकेत आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चेंडूतून डॉट केले जात आहेत. प्रेशर क्रिएट केले जात आहे मैदानामध्ये. फलंदाज सुधीर याजावती. यावेळेला सुद्धा फटका फसलाय. बराच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. सिंगल धाव एकवट केली जातीय. स्ट्राईक इथून रोटेट होईल. एकच धाव ऍड केली जाईल. इथून जर सामना जिंकायचा असेल तर बिग हिट मारावंच लागतील तरच आपण या चषकामधील विजयी घोषित होऊ. प्रतीक असेल स्ट्राईक वरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एक धाव खर्च करत असताना गोलंदाज आपण
पाहतोय मैदानामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली आहे. येणारे अजूनही 3 चेंडू बाकी असतील. 9 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे टीम मुक्पे संघाला. इथून अडचणीत सापडलाय. 5 विकेट डगआउट मध्ये आहेत. मिडल ऑर्डरची फलंदाजी आपण मैदानात पाहतोय. यावेळेला सुद्धा स्ट्रोक सजवलाय. बराच वेळ हवेमध्ये आहे. बॉर्डर लाईनच्या बाहेर जात असताना लांबलचक षट गोलंदाजावरती सुद्धा इथे प्रेशर येत आहे. बिग हिट आलाय. त्यानंतर सुद्धा थोडं प्लॅनिंग असतं गोलंदाजाचं. मी एक चांगली लाईन लेंथ आतलो असतो. त्या चुकीचा टप्पा पडल्यानंतर बिग हिट आल्यानंतर नक्कीच प्रेशर येतं गोलंदाजावरती. इथून येणारे 2 चेंडू बाकी आहेत अनिकेतचे. यावेळेला सुद्धा फटका सजवले. बराच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्रशक्ती तिथे तैनात होते पण चेंडू थांबणार नाहीये. जातोय 7 धावेसाठी. सीमा रेषा पार. वरती त्याला डायरेक्ट स्ट्रेट डाऊन मध्ये डिलिव्हर केला. ते फलंदाज प्रतिकेने बॅक टू बॅक 2 सिक्सर इथे त्याच्या नावावरती झाल्यात. टोटल वैयक्तिक खेळतोय तो 16 या धावांवरती. ती ब्रँडेड फलंदाजी मैदानामध्ये पाहतोय. अगदी आपल्या संघाला फ्रंट फुटवर आणत असताना जिथे संघ मुक्पे संघ बॅक फुटला होता त्यानंतर या फलंदाजाची मैदानामध्ये एंट्री झाली. त्यानंतर षटकारांची बरसात सुरू झाली. शेवटचा चेंडू असेल. यावेळेला सुद्धा कार्पेट लावले फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू हाताळला होता. त्यानंतर आली आहे सिंगल धा म्हणजे स्ट्राईक त्यांच्याकडेच असेल. स्ट्राईक इथून रोटेट झाली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 41 या अंकावरती. येणारे 6 चेंडू बाकी असतील. गरज असेल 12 धावांची. 6 चेंडू 12 धावा. मुक्पे विपक्ष कोंदुडे या दोन्ही संघांमध्ये आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना खेळला जातोय. अगदी हाय व्होल्टेज मॅच मैदानामध्ये क्रिएट झाली आहे. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा सोमजत चषकामध्ये येथे उपस्थित पूर्णपणे झाली आहे. सहा चेंडू 12 धावांची गरज असणार आहे. मॅचला होती सुरुवात. 4 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. येणारे असतील 6 चेंडू बाकी. गरज असेल 12 धावांची. पहिला चेंडू असेल. पहिला चेंडू होता का एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतात चेंडू पर्यंत. आउटफील्ड सो झाली आहे. चेंडू पकडतील उचलतील फेकतील. तिथून 2 धावा आल्यात. प्रत्येकनी मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं शेवटच्या चेंडू होती सिंगल धाव ॲक्वाउट केली होती. त्याला माहिती होतं माझं स्ट्राईक वरती असणं खूप गरजेचं आहे. ती कॅल्क्युलेटर माइंडने मैदानामध्ये क्रिकेट खेळतात. पहिल्या 2 चेंडू होती षटकार आले होते. त्यानंतर शेवटच्या चेंडू होती सिंगल येणं अपेक्षित होतं आणि तेच काम त्यांनी मैदानामध्ये केलंय. इथून स्ट्राईक त्यांच्याकडेच असेल. 2 धावा इथून ॲक्वाउट केल्या गेल्या आहेत.
येणारे 5 चेंडू बाकी असतील. गरज आहे 10 धाव्यांची. 5 चेंडू 10 धावा. कोणता संघ विजयी होईल? प्रेशर प्रेशर आहे मैदानामध्ये. दुसरा चेंडू फेकत असताना गोलंदाज. यावेळेला सुद्धा आडव्या बाट्याने स्ट्रोक सजवायचं होतं. प्रॉपरली कनेक्शन झालं नाहीये. फलंदाजाला इथे बीट करण्यात प्रॉपरली सक्सेस ठरलं. सुमित पाहतो आधी सामने आपण पाहिले गेले जिथे धावांचा पाठलाग करायचा आणि अशा वेळी असे फटके खेळणं योग्य आहे का, हा एक प्रश्नचिन्ह. शेवटचं षटक अंतिम षटक आहे. धावांचा पाठलाग करायचा आणि ते खराब शॉट सिलेक्शन पाहिला गेला फलंदाजाकडून. इथून बिग हिट येणं अपेक्षित असेल संदीप सर. 4 चेंडू होती कराच्या 10 धावा. यावर यॉर्करचा चेंडू, चांगली गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. काय घडतंय मैदानामध्ये? एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील फलंदाज प्रतीक. डायरेक्ट हिट केली होती पण एस्टेर थोडे ते फंबल झाले. नक्कीच रनआउटचा चान्स होता पण सेफली तिथे फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती पोहोचले. एक धाव सहजरित्या झाली आहे. तीन चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. इथून कोणता संघ विजयी होईल? 3 चेंडू 9 धावा. प्रतीक स्ट्राईक वरती असतील. स्ट्राईक त्यांच्याकडे ठेवली आहे. अगदी पूर्णपणे कॉन्फिडन्स मैदानामध्ये ठेवून खेळत असताना स्ट्राईक वरती आता असतील. इथून बिग हिट येणं अपेक्षित असेल. 3 चेंडू 9 धावा. हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेळेला सुद्धा धाव. खोलवर टप्प्याचा चेंडू. विकेटचं पतन. LBW आउट. आज आपण पाहिलं गेलं वासरे खोंड्यातील बरीच संघ या ठिकाणी खेळताना दिसतील. एन्जॉय करतात या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला चेंडू ऑफलातून गोलंदाजी. काय पाहिजे गोलंदाजाकडून? जी अपेक्षा केली होती ना सुमेध, ती अपेक्षा पूर्ण करत असताना स्लॉग होता. अंतिम षटक होता. धावांचा पाठलाग करायचं होतं. मॅच मुक्पे संघाच्या बाजूने झुकली होती. तिथून या गोलंदाजाने केलेलं आक्रमण आणि खऱ्या अर्थाने संघाला खिंडार पाडलं गेलं. ते मुक्पे संघाचे फलंदाज धारातीरी पडले, माघारी परतलेत. आता इथून सरस काही चेंडू शिल्लक घेत सुमेध मॅच फिरवायची आहे. एखादा गोलंदाज खराब चेंडू टाकतो तरी मॅच आपण पाहतो मुक्पे संघाच्या बाजूने झुकू शकते. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 धावांची गरज आहे. इथून जर अनफेअर डिलिव्हरी झाली तर बिग हिट आला तर नक्कीच मॅच मध्ये रंगत येईल. यावेळेला सुद्धा बीट केलं जाते फलंदाजाला. सामना विजय झालाय कोंदुडे संघ. हार्ड लक टीम मुक्पे आणि कॉन्ग्रॅच्युलेशन्स फॉर कोंदुडे टीम. लढला हे जे इम्पॉर्टंट आहे.